उदय सर, साधारण 12 ते 13 फेरे आतापर्यंत पार पडलेले आहेत आणि याच्यामध्ये तृप्ती सावंत यांनी साधारण 17,000 मतांची त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि अजूनही 25,000 मतांची मोजणी होणं बाकी आहे आणि या 25,000 मध्ये मुस्लिम बहुल भागातील बहुतांश ठिकाणची मतं मोजणं बाकी आहे। त्यामुळे या क्षणी तुम्हाला काय वाटतंय, तृप्ती सावंत या आत्ताची जी घवघवीत आघाडी दिसते ती टिकवू शकतील की त्यांची आघाडी कमी होण्याची शक्यता आहे? कसं विश्लेषण कराल या क्षणी? अमोल, आता एक गोष्ट नक्की आहे की नारायण राणे यांचा पराभव आता जवळपास निश्चित मानायला हवा। हा काही तृप्ती सावंत यांचा किंवा बाळा सावंत यांच्या स्फूर्तीचा किंवा शिवसेनेचा विजय आहे असं म्हणण्यापेक्षा सुद्धा तो नारायण राणे यांचा पराभव आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। त्या किंबहुना शिवसेनेचा विजय असं म्हणण्यापेक्षा नारायण राणे यांचा पराभव असं म्हटलेलं शिवसैनिकांना देखील जास्त आवडणार आहे ही देखील आत्ताची वस्तुस्थिती आहे। किंबहुना ते काही काँग्रेसजनांनाही आवडणार आहे का किंवा त्यांना तसंच हवं होतं का हा सुद्धा एक सवाल आहे। एक प्रकारे नारायण राणे यांच्या राजकारणाला पुन्हा एकदा अर्धविराम मालवण नंतर मिळाला एवढं यातून मात्र नक्की सूचित होतं। एमआयएमची मतं अमोल मला इथं घटताना दिसत आहेत, ती देखील एक विश्लेषणाची बाब अशा करता आहे की येऊ घातलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका, विशेषतः औरंगाबाद जिथे मुस्लिम बहुल मतदार आहेत त्या ठिकाणी एमआयएमचा प्रभाव काय पडतो याची अनेक गणितं याच्यावरून मांडली जात होती। त्याचाही आज फैसला लागला। ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही। शिवसेना भाजप युती एकत्र होण्याच्या दृष्टिकोनातून हे एक सूचिन्ह आहे। तर नारायण राणे यांची पुढची वाटचाल काँग्रेसमध्येच असणार का काँग्रेसच्या इतर कुठल्या काँग्रेस व्यतिरिक्त इतर कुठल्या पक्षामध्ये होणार याचाही फैसला पुढच्या काही महिन्यात होईल। परंतु नारायण राणे यांच्यासाठी मात्र मालवणच्या पराभवानंतर हा दुसरा सणसणीत पराभव, त्यांच्या राजकारणाचा पराभव हेच आजच्या या सगळ्या पराभवाचं विश्लेषण। बिलकुल उदय सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 12,229 मतं होती। अजून पूर्ण सगळं मतमोजणी व्हायची आहे। आत्ताच साधारण 13व्या फेरीमध्ये नारायण राणेंना 23,953 म्हणजे जवळजवळ 24,000 मतं आहेत। अजून पूर्ण मतमोजणी व्हायच्या आधीच मागच्या वेळीपेक्षा दुप्पट मतं नारायण राणेंनी आत्ताच मिळवलेली आपल्याला बघायला मिळत आहेत। कदाचित हा आकडा अजून 1-2 हजारांनी निश्चितपणे वाढू शकतो। ही गोष्ट काँग्रेससाठी किती पथ्यावर पडणारी आहे याचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मॉरल बूस्ट होण्यासाठी जरी विजय झाला नसला तरी सुद्धा इतकी घवघवीत मतं वाढणं हे किती फायद्याचं ठरू शकतं? अमोल, ही जी पडलेली मतं आहेत ना ही काँग्रेसच्या मतांपेक्षा सुद्धा नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेले प्रयत्न किंवा नारायण राणे यांची प्रचार यंत्रणा याची मतं आहेत। ही पारंपरिकपणे काँग्रेसची मतं आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही। किंबहुना काँग्रेसची जी मतांची वोट बँक होती ती वोट बँक काहीशी एमआयएमनी हिसकावून घेतल्याचंही आपल्याला दिसतं। त्यामुळे ही जी मतं झालेली दुप्पट आहेत याचा अर्थ काँग्रेसची मतं सर्वत्रच इतर ठिकाणी दुप्पट होतील असं समजायचं काही कारण नाही, कारण इतर ठिकाणी नारायण राणे यांच्यासारखा तगडा उमेदवार प्रत्येक ठिकाणी देणं काँग्रेसला शक्य होणार नाही। त्यामुळे या निवडणुकीपुरताच तेवढा दिलासा आहे असं मला वाटतं। या व्यतिरिक्त याच्यातनं काँग्रेसला कुठलाही दिलासा मिळेल असं वाटत नाही। बिलकुल, धन्यवाद उदय सर या सविस्तर माहितीबद्दल आणि या सविस्तर विश्लेषणाबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।